नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 14D सिनेमा आणि व्हर्च्युअल जंगल सफारीच्या सुविधांसह भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अशा प्रकारचं हे प्राणी संग्रहालय इंदोर या शहरात सुरू करण्यात आलं. मध्य प्रदेशमधील इंदोर या शहरात या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाची सुरुवात कमला नेहरू प्राणी संग्रहालयात करण्यात आली. बरं, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या प्राणी संग्रहालयाचं उद्घाटन केलं. याआधी सुद्धा प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या आपण एकदा पुन्हा पाहून घेऊया. देशातील पहिलं विशेष न्यूरो ऑन्कोलॉजी पुनर्वसन केंद्र हे आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आलं. आता तुम्हाला कमेंटमध्ये या केंद्राला काय नाव देण्यात आलं आहे हे सांगायचंय. ठीक आहे. भारताची पहिली सर्वाधिक उंचीवरील वन्यजीव सफारी ही लडाखमध्ये तयार करण्यात येत आहे. भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर हे विवो चिदंबरनार बंदर ठरलं. भारतातील पहिल्या प्रकृती ज्ञानधाम या पर्यावरण शिक्षण केंद्राचं उद्घाटन लखनौमध्ये करण्यात आलं. एशियातील पहिली डेझर्ट थीम असलेली ड्राईव्ह थ्रू नाईट सफारी हे गुजरातमध्ये तयार करण्यात येणार आहे. भारताचा पहिला दूरसंचार उत्पादन विभाग ग्वालेर, तर भारतातील पहिली स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरी ही भोपाळमध्ये सुरू करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2026 मधील ई स्पोर्ट्स विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर पुन्हा एकदा या स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलं आहे. बुद्धिबळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन यांनी अंतिम सामन्यात बेलारूसच्या डेनिस लाजाविक यांना हरवत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. या आधीच्या या स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनीच पटकावलं होतं व पुन्हा एकदा त्यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. बरं, यंदाच्या ई स्पोर्ट वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर फ्रान्समधील पॅरिस येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. आणि मित्रांनो, जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या आपल्या वेबसाईटवरून ती प्रॅक्टिस करू शकता. येथे तुम्हाला मागील 6 महिन्याचे करंट अफेअर्सचे MCQ उपलब्ध आहेत. हे सर्व तुम्ही सोडवू शकता आणि जो प्रश्न तुम्हाला आवश्यक वाटला तो प्रश्न तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता. यात तुम्हाला तुमची प्रगती सुद्धा पाहता येईल. तुमची ॲक्युरेसी किती आहे हे सर्व तुम्हाला डॅशबोर्डमध्ये पाहता येईल. या वेबसाईटला अजून जर तुम्ही भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या. 2 महिन्यानंतर जी ग्रुप सीची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये या सुविधेचा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान कोणत्या तारखेपासून राबवण्यात येत आहे? तर आता महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान हे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरपासून हे अभियान सुरू होऊन पुढील 7 महिन्यासाठी म्हणजेच 31 मार्चपर्यंत हे अभियान चालेल. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या महसूल विभागाने हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा उद्देश काय? तर वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे, जमिनीचे आणि मालमत्तेचे वाद दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीने जलद गतीने निकाली काढणे हा या अभियानाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न. राज्याच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित महावॅकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाची थीम काय आहे? अशा थीम एक्झाममध्ये विचारण्यात येतात, तर नोट करून घ्या. या उपक्रमाची थीम सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सेक्युअर टुमारो अशी आहे. काय आहे? तर सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर व सेक्युअर टुमारो अशी या उपक्रमाची थीम आहे. हा उपक्रम महाराष्ट्रात 21 ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे व याचं घोषवाक्य काय? तर पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. यासह महाराष्ट्रात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह व 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान राबवण्यात येईल. आता हा युद्धाभ्यास पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? असे युद्धाभ्यास एक्झाममध्ये विचारण्यात येतात. मैत्री हा युद्धाभ्यास भारत व थायलंड या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यंदाच्या युद्धाभ्यासाची ही 15वी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 18 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि हा 31 ऑगस्टपर्यंत चालेल. यंदा हा युद्धाभ्यास कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर याचं आयोजन थायलंडमधील सुरत थानी येथे करण्यात येत आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्येच उदार शक्ती हा युद्धाभ्यास सुद्धा आयोजित करण्यात आला.
हा युद्धाभ्यास 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान चालला. याचं आयोजन भारत व मलेशिया या 2 देशादरम्यान करण्यात येतं व यंदाचा युद्धाभ्यास मलेशियात आयोजित करण्यात आला. दशलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. सायक्लोन भारत इजिप्त, लामितिये भारत सेशेल्स, धर्म गार्डियन भारत जपान, वज्रप्रहार भारत अमेरिका, खंजर भारत किर्गिस्तान, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, अभ्यास एकता भारत मालदीव, तर हरिमऊ शक्ती हा युद्धाभ्यास भारत व मलेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. पुढील प्रश्न, सोवा रिग्पा चिकित्सा पद्धतीच्या संवर्धन व विकासातील योगदानासाठी केंद्रशासित प्रदेश लडाखचा राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता लडाखद्वारे सोवा रिग्पा चिकित्सा पद्धतीच्या संवर्धन व विकासातील योगदानासाठी 2025चा राज्य पुरस्कार हा डॉक्टर पद्मा गुरमेत यांना दिला आहे. कोणाला दिला? तर डॉक्टर पद्मा गुरमेत. पद्मा गुरमेत हे लेह येथील राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी लडाखमधील सोवा रिग्पा वैद्यक प्रणालीचे जतन, संवर्धन व विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, सोवा रिग्पा ही लडाखमध्ये प्रचलित असलेली पारंपरिक वैद्यकीय प्रणाली आहे. आता स्पोर्टवर आधारित प्रश्न पहा. पहिल्या जागतिक ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ही स्पर्धा हंगेरी या देशात आयोजित करण्यात येईल. हंगेरीमधील बुडापेस्ट या शहरात ही स्पर्धा 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, ही या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती असून ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाईल. पण या स्पर्धेचं आयोजन समसंख्या असलेल्या वर्षीच होईल. आता हे 2026 मध्ये आयोजित होत आहे, त्यानंतर 2028 मध्ये याचं आयोजन होईल. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच जलदापारा राष्ट्रीय उद्यानातील 7 माहुतांना 2026च्या गजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच जलदापारा राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल या राज्यात स्थित आहे. हे राष्ट्रीय उद्यान गेंडे व हत्तीसाठी प्रसिद्ध असून याच राष्ट्रीय उद्यानातील 7 माहुतांना गजगौरव हा पुरस्कार मिळाला. गजगौरव पुरस्कार कोणाला दिला जातो? तर हत्तींचे संरक्षण, व्यवस्थापन आणि मानवी हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्ती व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यंदाचा हा पुरस्कार 13 ऑगस्ट रोजी विश्व हत्ती दिनाच्या दिवशी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना मानद जनरल हा लष्करी सन्मान कोणत्या देशाने प्रदान केला? तर अलीकडेच आता जनरल धीरज सेठ हे नेपाळ या देशाच्या दौऱ्यावर गेले असून नेपाळ या देशाद्वारे जनरल धीरज सेठ यांना मानद जनरल या आपल्या लष्करी सन्मानाने सन्मानित करण्यात आला आहे. मित्रांनो, भारत आणि नेपाळ 1950 पासून एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल या पदाने सन्मानित करत आहेत. 1950 साली ही पद्धत सुरू झाली असून नेपाळ सरकारद्वारे मानद जनरल हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते? तर जनरल KM करियप्पा हे पहिले भारतीय लष्कर प्रमुख होते. सध्या जनरल धीरज सेठ हे 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान नेपाळच्या 3 दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की जनरल धीरज सेठ हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत? ठीक आहे, आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडेच बशर अल आसाद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर हे जे बशर अल आसाद आहेत हे सिरिया या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते व आता सिरियामधील दमास्कस येथील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिली कॉर्पोरेट किंवा खाजगी सहभागातून चालवली जाणारी लखनौ दिल्ली तेजस एक्सप्रेस ही कोणत्या नावाने ओळखली जाईल? तर आता या एक्सप्रेसचं नाव बदलून स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2026 मधील हॉकी वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.